सूरसंवाद हा फरमाईशी गीतांचा फोन इन कार्यक्रम. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. सूरसंवाद FM 102.4 मेगाहर्ट्झवर हे आहे अकोला आकाशवाणीचं प्रसारण आणि आपण ऐकत आहात फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत संवाद साधणार आहेत सुधीर फुलके. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य दिलं राजेश जाधव यांनी. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं आणि सादरकर्ते आहेत विनोद गवळी. हॅलो. हॅलो. हा, कार्यक्रम सूरसंवाद आकाशवाणी अकोला. हो, मला सूरसंवादसाठी साहेब गाणं पाहिजे. हॅलो. बर, तुमचं नाव सांगा. माझं नाव गजानन काळे, उगवावरून. गजानन काळे, उगवा. हो, लागलाच नाही आज मला. ठीक आहे गजानन भाऊ, चला आकाशवाणीच्या या सूरसंवाद कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. कोणतं गीत ऐकायचं आहे आज? मला दो रास्ते मधलं पाहिजे साहेब. ते गाण्याचे बोल सांगा. ते तुमने काजल लगाया दिल में रात हो गई, राजस्थान जाय पिक्चर. बरं बरं, सुंदर गाणं आहे. सर, मी राजस्थानच मला पिक्चर जास्त आवडतात. कधी मी गाणे जुने दिन. बरं 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 बरं. हॅलो. हा बोला. आपण कोण बोलता? मी सुधीर फुलके बोलतो. हा, सुधीर फुलके साहेब. आमच्या राज्यात साहेबाचे आमचे फोनच लागून नाही राहिले. ते साहेब आता शेवटी गोव्याला गेले फिरायला. कोणते साहेब? आमचे इंजिनियर आहेत वानकडे साहेब. अच्छा अच्छा अच्छा. हो. लागेल लागेल. आता कसं आपले श्रोते तुम्हाला माहित आहे किती प्रयत्न करतात, है की नाही? 100-200 लोक, 1000 लोक फोन करतात, त्यात 8 जणांचे नाव घेतो आम्ही फक्त. नाव सांगू का मी त्याचे, बाकी त्याचे? बरं घ्या, नाव घ्या. वानकडे साहेब इंजिनियर, वरून ते मेजर साहेब आहेत, वरून अजून सुरेश सोतमाल, बर, गजानन भाऊ देशमुख हे तहसीलदार, अमोल बेंडे कापसावाले, परशन बाप्पू देशमुख, बर, आणि अजून आनंद भाऊ मामनकर. कामाच्या धावपळीत तुमचा आवडता कार्यक्रम चुकतोय का? तर मग काळजी करू नका. आता तुमची आवडती अकोला आकाशवाणी आहे YouTubeवर देखील उपलब्ध. कधीही कुठेही ऐका तुमचे आवडते कार्यक्रम. त्यासाठी फक्त YouTubeवर जा, अकोला आकाशवाणीचा चॅनल शोधा आणि हो, अकोला आकाशवाणीला लाईक आणि सबस्क्राईब करा. सारे ग म प ध प ग म म प म ग रे ग रे रे ग रे नि सा. बदला बदला, सवय बदला. मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का? बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा. अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा. पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा. मी काकास मूर्ती शिंदे. त्यामुळं मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल. रब्बी पीक विम्यासाठी त्वरित नोंदणी करा. बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा. पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 14447 वर कॉल करा. पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. शिथो आपण ऐकत आहात सूरसंवाद हा फरमाईशी गीतांचा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून.
हॅलो, कार्यक्रम सुरसंवाद आकाशवाणी अकोला केंद्र. कोण बोलताय आपण? जय राठोड बोलतो, ओलोजा तांडव. जय राठोड, वनोजा. हो. बरं बरं, बोला जय भाऊ, काय म्हणता, कसे आहात? आपण कोण बोलतो? मी सुधीर फुलके बोलतो. हा बोला भाऊ, सुधीर भाऊ, कसे आहात? एकदम आनंदात. तुम्ही सांगा, कसे आहात? आम्ही चांगले आहोत. काय करता आपण? मी शेती करतो. शेती आता सध्या काय आहे? कापूस, तूर? काहीच नाही, बस सोयाबीन. सोयाबीन पेरलं फक्त होतं? हा, सोयाबीन घरी आणलं. बर, मग आता वावर मोकळा आहे? हो. काही पाण्याची व्यवस्था वगैरे काही नाही का? काही नाही तेवढी व्यवस्था. अच्छा, कोरडवाहू आहे समजा. हो. बरं बरं बरं, काही हरकत नाही. मग आता शेतीचं काम संपलं समजा, मग आता त्या दरम्यान काय करता मग इतर वेळेस? काही नाही, बकऱ्या घ्यायच्या. हा, बकऱ्या घ्यायच्या 7-8 बकऱ्या. हा हा हा. पेरण्यापर्यंत चाराच्या, पेरण्यावर इकून टाकायच्या डबल, आणि पुन्हा शेती. अरे वा वा वा. म्हणजे मग आता बकऱ्या वगैरे चारायच्या, त्या म्हणजे होतात ना बकऱ्याचं 1-2 व्यक्ती, एक व्यक्ती तर होऊन जाते ना. एक बॅच जरी झाली तरी 70-80 हजाराचं उत्पन्न भेटून होऊन जाते. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट. आणि शेळी पालन हा आजच्या दृष्टीने तरी खूप चांगला व्यवसाय आहे आणि प्रॉफिट असणारा व्यवसाय आहे. हो, बरोबर आहे की नाही? कोणाला काम मागत काम नाही भाऊ. बरोबर, अगदी बरोबर आहे. तर ठीक आहे, काही हरकत नाही. आजच्या कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचं तुम्हाला ते सांगा. भाऊ, गीत ऐकायचं आहे, खतरो के खिलाडी द्या ना, तुमसे बना मेरा जीवन. बर, मोहम्मद अजीज. हा, मी कसं म्हणतो भाऊ, बोला ना. मागच्या 4-5 महिन्या अगोदर माझ्या कॉल लागला होता. तर तो कॉल मध्ये मॅडमनं सांगितलं होतं पत्रव्यवहार करा. मी 4-5 महिन्यापासून पत्रव्यवहार करून राहिलो, पोचच बरोबर भेटत नाही. अच्छा अच्छा अच्छा. मी कसं म्हणतो भाऊ, आमच्या श्रोत्याच्या इकडून आमची एक विनंती आहे, महिन्यात एक कळावे लो बसावा कार्यक्रम असला तर आमची समजा समस्या तुमच्यापर्यंत पोहोचते. बरोबर. आता सुरसंवादच्या माध्यमातून आमचे फोनच नाही लागत 5-5 महिने. हो हो हो. मग आमची समस्या तुमच्यापर्यंत पोहोचल कशी? हो हो हो. नाही, तो कार्यक्रम खूप श्रोत्यांची मागणी आहे, त्यावर विचार चालू आहे. तुमची जी मागणी आहे ती आम्ही अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतो. हो, एक तरी महिन्यात कळावे लो बसावा कार्यक्रम द्या. नक्की नक्की, त्याची नोंद घेतो आम्ही. बघू कसं करता येईल ते नियोजन. ठीक आहे. हो, चला, खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून जय भाऊ. तर आता तुम्ही जे गीत सांगितलं आहे तुमच्या आवडीचं, ते गीत तुम्हाला आता ऐकत आहोत. हो. आकाशवाणीला फोन केला त्याबद्दल धन्यवाद. तुमसे बना मेरा जीवन, सुंदर सपन सलोना, तुम मुझसे खफा न होना, कभी मुझसे जुदा न होना. तुमसे बना मेरा जीवन, सुंदर सपन सलोना, तुम मुझसे खफा न होना, कभी मुझसे जुदा न होना. तुमसे बना मेरा जीवन, सुंदर सपन सलोना, मुझसे खफा न होना, कभी मुझसे जुदा न होना. मैं कितना खुशकिस्मत हूँ, मुझे तुम्हारा प्यार मिला. मैं कितनी खुशकिस्मत हूँ, मुझे तुम्हारा प्यार मिला. और भला अब क्या मांगूं, प्यार मिला, संसार मिला. प्यार मिला, संसार मिला. क्या करने हैं हीरे मोती, क्या करना चांदी सोना, तुम मुझसे खफा न होना, कभी मुझसे जुदा न होना. तुमसे बना मेरा जीवन,
बना के। मैंने रखा है तुमको इस जी में जान बना के। रखना मुझको तुम अपने गजरे का फूल बना के, गजरे का फूल बना के। मेरे दिल में यादों के कांटे नहीं चुभोना, तुम मुझसे खफा न होना, कभी मुझसे जुदा न होना। तुमसे बना मेरा जीवन सुंदर सपन सलोना, तुम मुझसे खफा न होना, कभी मुझसे जुदा न होना। तुमसे बना मेरा जीवन सुंदर सपन सलोना, मुझसे खफा न होना, कभी मुझसे जुदा न होना। आकाशवाणी अकोला, नातं विश्वासाचं, नातं आपुलकीचं. FM 102.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआर ॲपच्या माध्यमातून ऐका जगात कुठेही आकाशवाणी अकोला. सजना बरस है क्यों अखियां। हेलो सर नमस्कार। नमस्कार टेकचंद अग्रवाल बोल रहा था सर, परासिया छिंदवाड़ा मध्य प्रदेश से। जी जी, कैसे है टेकचंद जी, बोलिए। सर हम बढ़िया हैं, आप कैसे हैं? हम भी बढ़िया है। अभी ठंड का मौसम है, जोरों की ठंड चल रही है महाराष्ट्र में। सर ठंड तो यहाँ एमपी में भी बहुत ज्यादा है, और जहाँ पर सर छिंदवाड़ा जिला बोला जाए ना, जी, तो क्या है सर, कृषि प्रधान क्षेत्र हैगा ये। जी जी। तो अभी खेतों में जो है गेहूं और चने की फसल लगी हुई है। हाँ हाँ हाँ। तो कुछ पानी की सिंचाई वगैरह भी चल रही है सर, तो उसके कारण ठंड और बहुत थोड़ा बढ़ सा जाती ठंड है। का सही बात है, सही बात है जी बढ़ गया हैगा। चलो अच्छी बात है, इतने दूर से आपने फोन लगाया, हमें अच्छा लगा। जी जी। ये कौन सा गीत सुनना चाहेंगे आज के प्रोग्राम में? सर इसके पहले भी मेरे से आपसे मेरी बात हो चुकी है। अच्छा। और फिल्म सर मुझे दोस्ती फिल्म का गाना सुना दीजिए, मोहम्मद रफी साहब की आवाज में। जी। जाने वालों जरा मुड़ के देखो मुझे। क्या बात है जी, बहुत ही प्यारा गाना है। जी जी धन्यवाद सर। और क्या आप क्या करते हैं? सर मैं एक सीनियर सिटीजन हूँ सर, लगभग 6 साल हो गए मुझे अपने कार्य से सेवानिवृत्त हुए। जी जी, कौन से डिपार्टमेंट में काम करते थे आप? सर पहले मैं कोल इंडिया में था। अच्छा, जी। कोल इंडिया छिंदवाड़ा जिले में, के छिंदवाड़ा अंदर जिला सर- में है क्या कोल इंडिया, कोल माइंस वगैरह? जी जी सर, यहाँ छिंदवाड़ा जिले में भी सर काफी मात्रा में यहाँ पे कोयले का उत्पादन होता है। अच्छा अच्छा अच्छा। और सर क्या है कि हम एजुकेशन में थे जब, तो उसी पीरियड में सर हमारी सर्विस लग गई थी। अच्छा अच्छा। 38 साल सर उसमें सेवा दिया हूँ अपनी। अच्छा अच्छा अच्छा। जिस जमाने और में ऐसी नौकरी मिल जाती थी पढ़ाई के दौरान, वो दौर ही, वो जमाना ही अलग था। बिल्कुल बिल्कुल सर। और क्या है सर कि उस समय का जो समय था कुछ अलग था, लोग माइंस की तरफ जाना भी नहीं चाहते थे। क्योंकि उस समय सर इतना मतलब कहना चाहिए, जो आज सुरक्षा के प्रति सरकार हमारी जितनी जागरूक है, उस टाइम पे नहीं थे समझो। उस समय सर उतना नहीं था, मालिकशाही जमाना था सर। तो लोगों की अपनी खदानें होती थी, कुछ अंग्रेजों की थी सर, या कुछ कहना चाहिए यहाँ के जो पैसे वाले लोग थे उनकी थी। सही बात। तो सुरक्षा की तरफ सर वो ध्यान न देकर के उत्पादन तरफ ज्यादा ध्यान देते थे। अच्छा अच्छा। तो उसमें एक्सीडेंट की जो होते थे सर, उसमें कई बार चांसेस ज्यादा रहते थे। जी जी, चांसेस ज्यादा रहते थे सर। और मतलब जो कहना चाहिए अति भयानक एक्सीडेंट होते थे। तो उसको देखते हुए सर जो मतलब यहाँ के कहना चाहिए माँ बाप है या जो बच्चे हैं उस तरफ नहीं जाना चाहते थे। बराबर, जी, सही जी। बात है ना, डर लगता है। और हमारे पिताजी सर खुद ही माइंस में काम किए हुए हैं, तो हमें तो बिल्कुल जाने नहीं देना चाहते थे। अच्छा। लेकिन हम लोगों का जो इंटरव्यू है सर हमारे पिताजी के बगैर इजाजत के हुआ है। अच्छा। और हमने बोले सर कि जब हमारी नौकरी लग जाएगी अगर दूसरी, तो हम कोल्ले छोड़ देंगे। अच्छा। सर आज आप हमारे जो देश के जवान हैं सर, आज सरहद पे बैठे हुए हैं। सही बात है। अगर ये सोच ले सर, तो हम आज आप और हम जो सुरक्षित होकर के इतना और खुले मतलब खुले विचारों की जो बात कर रहे हैं, क्या कर सकते हैं क्या सर? जी जी, उनकी वजह से।
जी जी सर, उनकी वजह से अगर हर हर माँ बाप सोच ले कि यार हम अपने बच्चों को वहाँ क्यों पहुँचाए, तो सर देखिए दुर्घटना तो कहीं भी हो सकती कहीं भी है। हो आप सकती रास्ते है, में घर में चलते चलो, घर में बैठे बैठे सावधानी भी रहिए। दुर्घटना हो सकती है, ऐसा कुछ जी नहीं। जी, आप सावधान रहिए और दुर्घटना घटी सर। सही बात है। जी, चलो, अच्छा जी। लगा आपसे बात करके अग्रवाल सर, और आपको शुभकामनाएं देते हैं। बाकी आपकी जो जिंदगी है वो आनंद जी। से आराम से गुजरे। जी हॅलो, आकाशवाणी. आकाशवाणी अकोला, कार्यक्रम सूरसंवाद. बरं बरं, गाणं काय करत होतं? गाणं ऐकू, पण तुमचं नाव सांगा, कोण बोलता, कुठून बोलता? मी नांदखेडवरून बोलतो, गजानन मोहोळे, वाशिम जिल्हा. गजानन मोहोळे. मोहोळे, वाशिम जिल्हा, वाशिम. तालुका मंगळपीर. बर बर. याआधी कधी फोन केला होता का, लागला होता का फोन कधी? हा, जून मध्ये लागला, जून मध्ये नाही ना, ट्राय चालू आहे. तर रात्री ट्राय चालू आहे, पण लागतच नाही. हा हा, नाही, खूप लोक फोन करतात ना, खूप श्रोते, हजारो लोक फोन लावतात. त्यामध्ये काही 8-9 लोकांचे फोन फक्त आपण लकी ड्रॉ सारखे ते घेतले जातात. तर गजानन भाऊ, कोणतं गाणं ऐकायचं आजच्या कार्यक्रमात? आम्हाला प्यार झुकताना मध्ये ऐकायचं आहे. प्यार झुकतानी म्हटलं कोणतं? ते कोणतं गाणं, एक चांगलं गाणं? बरं, ते लता मंगेशकर जावं आहे, पेशल लता मंगेशकर जावं आहे. लता मंगेशकरच्या आवाजातलं. हो हो हो. बाकी तुम्ही काय करता गजानन भाऊ? आम्ही किराणा व्यवसाय पहिले सुरुवातपासून. किराणा दुकान आहे नाही का? हो, किराणा व्यवसाय. हो. किती वर्ष झाले? 40 वर्ष झाले सर. अरे बापरे बाप. आमच्या बाबाचे ते धंदा, आमच्या बाबाचा व्यवसाय तेच होता. हा हा, मग तोच व्यवसाय तुम्ही पुढे चालवलाय पुढे चालवत आहे. हो. म्हणजे मंगरुळपीर गावामध्ये आहे का मग तुमचं दुकान? मंगरुळपीर गावात आहे का दुकान तुमचं? नाही नाही नाही, आपलं नांदखेड आपलं हे ना, आपलं खेळच आहे, ग्रामीण भाग. नांदखेड. अच्छा हो, तर आपलं याच्यावरच आहे, बस स्टँडवरच आहे. अच्छा अच्छा अच्छा, चांगली गोष्ट आहे. किती लोकसंख्या आहे गावाची तुमच्या? आमच्या गावाची लोकसंख्या येईल 17-18ची. मोठं गाव आहे तरी बऱ्यापैकी. हो, बऱ्यापैकी मोठं आहे. शेती वगैरे कशी आहे तुमच्या इकडची? शेती आहे 4 एकर. बर. आणि कशी आहे जमीन तुमच्या भागातली? हलकी भारी? साधारण मीडियम मध्ये आहे. मीडियम आहे नाही का? कोणते पिकं घेतल्या जातात? सोयाबीन, तूर. अच्छा. आता हिवाळी गहू, हरभरा. भुईमुगाची तयारी चालू आहे. हो का? अरे वा, हो. चांगलं आहे चांगलं आहे. चांगलं वाटलं तुमचा फोन आला. असं 2-3 महिन्यानंतर फोन जर लावला तर आणखी आपल्या श्रोत्यांना संधी मिळत राहते. बरं 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 बरं. तर दस्त सांग का? हो, सांगा सांगा. बरं बरं बरं. ते आमच्या गावात अशोक चुंबळे स्वतः संघ आहे ना, आंबेडकर स्वतः संघ. ते त्याचे पत्र वगैरे येतात तुम्हाला? हो हो हो, अशोक चुंबडे, लीलाबाई चुंबडे असं काही नाव आहे त्यांचं. बर बर. आमच्या गावामध्ये माऊली ग्रुप आहे, मुंगसाई माऊली जी आहे, माऊली ग्रुप आहे. त्याचे नाव रणजित जायब आहे. सांगा सांगा नाव सांगा. सचिन अंबोरे. बर. अजून माऊली ग्रुप बरंच आहे. बर, ठीक आहे ना. माऊली ग्रुप मध्ये सगळे आले समजा मग. हो. चला, चांगला आहे. आमच्या गावामध्ये पालखी निघते चांगली, आपल्या मुंगसाई माऊली पुण्यतिथी असते. हो का? मंदिर वगैरे आहे का मग माऊलींचं? नाही, आपलं धामणगाव जे आहे ना, आपला दारवा तालुका, ते जरा मोठा दरवर्षी असते, सोहळा असते. अच्छा अच्छा, बरं बरं बरं, हा. ठीक आहे. बरं बरं बरं. तर तुम्ही जे गीत सांगितलं ते गीत तुम्हाला ऐकवित आहोत. आकाशवाणीला फोन केला त्याबद्दल धन्यवाद. हॅलो, आकाशवाणी अकोला. आकाशवाणी अकोला, कार्यक्रम सूरसंवाद. कोण बोलताय? संत पुंडलिक महाराज श्रोतासंघ गोरेगाव, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला बोलतो सर. दीपक डोईफोडे. नमस्कार दीपक भाऊ, बोला, कसे आहात? नमस्कार सुधीर भाऊ. नमस्कार नमस्कार, बोला ना. आज 3 महिन्यानंतर सूरसंवाद या कार्यक्रमाला माझा फोन लागलेला आहे. अच्छा, 3 महिन्यापूर्वी लागला होता नाही? हो हो हो. बोला, आज कोणतं गीत ऐकायचं आहे मग? आणि आज गीत आहे एक आपके साथ चित्रपटातील शब्बीर कुमार यांनी गायलेलं आने वाले साल को सलाम. खूप सुंदर गीताची निवड आहे. नवीन वर्ष 4-5 दिवसावर येऊन ठेपलेलं आहे. हो सर. 2025 मधून 2026 या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. तर आपण सर्व श्रोत्यांना ऐकणाऱ्या येणारं वर्ष सुख समृद्धीचं जावं अशी शुभ मंगल कामना करूया. हो नक्कीच सर. नवीन वर्षाच्या सर्व आकाशवाणी परिवाराला, तुम्हाला आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा आकाशवाणी परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या. बाकी सांगा, तुम्ही काय करता?
मी आता शेती चालू आहे सर. कांदा वगैरे शेतात पेरलेला आहे आणि सोबत मेथी, पालक, सांबार असं भाजीपाल्याची पिकं पण घेतलेली आहे आणि तूर पण आहे शेतामध्ये. चांगली शेती करता तुम्ही. हो, तसं आकाशवाणी अकोलाच्या कार्यक्रमाचं पण आम्हाला खूप तज्ञांची माहिती मिळते आणि फोनिंग प्रोग्रामद्वारे पण खूप अशी माहिती मिळत असते. किसानवाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आणि सातत्याने प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमातून पण खूप छान माहिती मिळते. आपल्या कृषी विद्यापीठ आपल्या अकोल्यामध्ये असल्यामुळे त्याचा फायदा असा होतो की तज्ज्ञ लोक वारंवार आपल्या इथे येऊन शेतीबद्दलची माहिती देतात. काही अपडेट्स असतात, शेतीमध्ये झालेले नवीन तंत्रज्ञान आहे त्याची माहिती दिल्या जाते आणि आपल्या सर्व श्रोत्यांना नक्कीच त्याचा फायदा होतो, चांगला फायदा होतो. चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. हो, आणि मागील वर्षी सर खूप शेतीमध्ये सुधारणा पण झालेल्या आहेत. आधुनिक उपकरणे पण आम्ही शेतीसाठी घेतली आहेत. तुषार सिंचन, ठिबक सिंचन आणि रेन पाईप असे मागील वर्षी अशी उपकरणे आम्ही शेतीसाठी विकत घेतलेली आहेत. अरे वा, छान छान. आणि तुमची अशी उत्तरोत्तर प्रगती होत राहो ह्याच शुभेच्छा आहेत. असंच आकाशवाणीवर प्रेम करत राहा. तुम्ही नेहमी श्रोते आहात, तुमचे पत्र सातत्याने कार्यक्रमात असतात. त्याबद्दल गीतासाठी माझ्या मित्रांना पण आपण यामध्ये समाविष्ट करूया. श्रीकृष्ण खोलकेडे, गुणवंत कडू, बरं, मारुती भोसले, तुकाराम जाधव, गौतम रायबोले, मारुती भोसले आणि प्रथमेश डोईपुडे, नम्रता डोईपुडे, शिवानी खेडकर, अजयराव खेडकर, अमरावती येथून. बरं. तुमच्या संपूर्ण परिवारासाठी, मित्रांसाठी तुम्ही सांगितलेलं गीत दीपक भाऊ आता ऐकत आहोत. हॅलो, आकाशवाणी अकोला कार्यक्रम सुरसंवाद. हा, मी सिद्धार्थ इंगळे बोलतो भाऊ, डोंगरगाव. सिद्धार्थ इंगळे, डोंगरगाव. हो, गाणं ऐकायचं होतं भाऊ आम्हाला. नक्की गाणे ऐकून तुम्हाला. हो, ते कसं आता इकडे शेळ्या मेंढ्या चालतो, दिवसभर तुमचा कार्यक्रम ऐकतो आम्ही. अच्छा, रेडिओ सुरू असते. हो, तर आता तो लागला. आता फोन तर कधी लागत नाही, पण आता ट्रायल केला तर लागला तुमचा. अरे वा वा वा. याच्या आधी कधी लागलाच नाही का फोन? नाही ना, याच्या आधी लागलाच नाही. हा आता देवासारखा फोन लागला मला. अरे वा, तुमचा पहिला फोन आहे आणि त्याचं आम्ही मनापासून स्वागत करतो सिद्धार्थ भाऊ. बरं. किती शेळ्या आहेत तुमच्याकडे? शेळ्या माझ्याकडे 10 शेळ्या आहेत सर. बरं. आता स्वतःच चारायचे भाऊ आणि स्वतःच आता आपण व्यवसाय करायचा. हो, नाही बरोबर आहे. पण नव्यानं सुरू केला का तुम्ही शेळी व्यवसाय? तरी माझ्याकडे आता कमीत कमी 2 वर्ष झाले सर माझ्याकडे बकऱ्या. बरं. हो, तर तुमचा कार्यक्रम आहे दिवसभर ऐकतो मोबाईलवर. मोबाईल चालू राहते नाही शेळ्या जाताना. हो, जंगलात राहतो आपण आणि मनोरंजन काहीतरी पाहिजे मग. हो, जंगलात राहतो दिवसभर ऐकतो गाणे. आता एकटा माणूस असल्याने गाणे ऐकायला लागतात. बरोबर. सांगा ना, कोणतं गीत ऐकायचं आहे? बुद्ध देवा तुझी ज्ञानगंगा. बर, ठीक आहे सर. नक्की तुमचं आवडीचं जे गीत आहे ते तुम्हाला आम्ही ऐकू. आकाशवाणीला तुम्ही फोन केला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. हॅलो, आकाशवाणी अकोला कार्यक्रम सुरसंवाद. हा, सुरसंवाद सर. मी ब्राह्मणवाडा बोलतो सर. बळीराम काकडे. बर, कोणत्या जिल्ह्यामध्ये येते गाव हे ब्राह्मणवाडा? ब्राह्मणवाडा मिरशीच्या बाजूला आहे. वाशिम? मिरशी, वाशिम जिल्ह्यामध्ये येते. वाशिम जिल्हा. हो सर. हो. बरं. हो. काय करता तुम्ही? दुकान आहे छोटीशी. कशाची? आपले हे काही किराणा दुकान छोटस. किराणा दुकान वगैरे. बरं. हो सर. ते पहिले पाटबंधाऱ्यामध्ये होतं, रिटायर आहे आता. हो का? अरे वा, मग फावल्या एवढ्यात आता काहीतरी बसल्या नाही. आज लागला सर फोन. आहे 2 वर्षात. 2 वर्षापासून फोन लागला नाही का? नाही ना सर. अरे वा. चला, चांगला आहे. आनंद झाला असेल तुम्हालाही आणि आम्हालाही आनंद झाला. हो सर, लय आनंद झाला. मस्त झाला. हो ना, चांगलं वाटते असं आकाशवाणी फोन लागला अचानक की नाही का? हो सर. हो, आम्हालाही खूप आनंद झाला तुमचा फोन आला 2 वर्षानंतर. कोणतं गीत ऐकायचं आजच्या कार्यक्रमात? ते दादा कोणच्या गीत आहे बा, वेळ आली बघा तिथं देव कधी काय हो, अल्ला नारायण घरी गाढवाचे पाय हो. बरं, कोणता चित्रपट आहे आठवतंय का काही? मला तेवढं आता आठवत नाही, पण ते गाणं आठवलं मला. बरं, ठीक आहे. आपण हे गाणं जर असेल तर नक्की तुम्हाला ऐकू. हो सर. हो सर. पाटबंधारीमध्ये होतो, खामगाव सब डिव्हिजन मध्ये. खामगाव सब डिव्हिजनला नाही का? हो सर. बरं. कोणत्या वर्षी झाले निवृत्त तुम्ही? रिटायर आता 3 वर्ष झाले. बरं. चांगला आहे. पुढचं जे तुमचं काही जीवनकाळ आहे तो सुद्धा आनंदात आणि असा निरोगी तुमचा व्यतीत हो, अशा शुभेच्छा आहेत तुम्हाला. तुमच्या आवडीचं गीत आता ऐकत आहोत. हो सर, काय हरकत. आकाशवाणीला फोन केला त्याबद्दल धन्यवाद. हो, आज पहिलाच फोन लागला सर. धन्यवाद. अभिनंदन तुमचं. अभिनंदन. हो सर. हो.
आज आपण फोन इन फरमाईशी गीतांचा कार्यक्रम सूरसंवाद ऐकलात. आजच्या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला होता सुधीर फुलके यांनी. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य दिलं होतं राजेश जाधव यांनी. निर्मिती सहाय्य होतं प्रकाश वैद्य यांचं आणि सादरकर्ते विनोद गवळी. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. सूरसंवाद सूरसंवाद हा फरमाईशी गीतांचा फोन इन कार्यक्रम.